नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही आता रिसेंटमध्ये T20 वर्ल्ड कप झाला त्याविषयी आपण जे जे काही अवॉर्ड्स दिले गेलेत, प्राइज सेरेमनीचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं, किती पैसे भारतीय टीम मिळालेत, न्यूझीलंडच्या टीमला किती पैसे मिळालेत, हायेस्ट रन गेटर स्कोर आहे, प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज आणि त्याच्याविषयी असलेले टॉप 15 क्वेश्चन्स आपण या आजच्या छोट्याशा सेशनमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी क्रिकेटचे जे चाहते असतील त्यांनी सर्व विद्यार्थी मित्रांनी सर्वांना आनंद झाला असेल हा वर्ल्ड कपचा विनिंग मोमेंट बघून. तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय हिंद असं लिहायचं आहे, ठीक आहे, पोस्ट करायचं आहे. तर आपण लगेच आपल्या सेशनला स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो काही T20 वर्ल्ड कप आहे जो आपण तिसऱ्यांदा आपण जिंकतो आहे. 2007 आपण एकदा जिंकला होता, त्यानंतर आपण 2024 जिंकला होता, नंतर आता 2026 ठीक आहे. तर अशी फर्स्ट एकमेव आपली जी इंडियन टीम आहे जिच्याकडे जे काही आपण असं अभिमानास्पद सांगू शकतो की आपल्याकडे T20चे 3 जे वर्ल्ड कप्स आहेत ते आपल्याकडे आहेत. जरी वन डे इंटरनॅशनलचे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाकडे असतील, हायेस्ट नंबर ऑफ जे काही असतील ते, पण T20 वर्ल्ड कप्स मात्र आपण त्यामध्ये आपण टॉपला आहोत. तर आपल्याला ती एक अभिमानाची गोष्ट आहे. तर ही जी ऑल कॉम्पिटेटिव्ह जे काही आपल्या IBBSच्या एक्झाम्स असतील किंवा कोणत्याही रिलेव्हंट स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम असेल तरी त्यासाठी याचे जे काही क्वेश्चन्स आहेत, एखादा जो डेटा आहे या वर्ल्ड कपचा हा तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावर एक तरी ते क्वेश्चन तुम्हाला निश्चित बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो. तर लगेच आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. बघा, हा जो T20 ICC T20 वर्ल्ड कप आहे तो ICCने होस्ट केलेला आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने, ठीक आहे. तर मग ICCचा आपल्याला एस्टॅब्लिशमेंट माहिती पाहिजे आहे. त्या अनुषंगाने बघा, ICCचं आपल्याला एस्टॅब्लिशमेंट माहिती पाहिजे आहे. तर ICCचं एस्टॅब्लिशमेंट 1909 झालेलं आहे, ठीक आहे, 1909 झालेला आहे. T20 वर्ल्ड कप हा जो 2026चा आहे त्याचं जे एडिशन आहे, ठीक आहे, एडिशन किती आहे विद्यार्थी मित्रांनो, एडिशन 10वा एडिशन आहे त्याचं. आणि फर्स्ट एडिशन, ठीक आहे, T20 वर्ल्ड कपचं जे फर्स्ट एडिशन आहे ते 2007 स्टार्ट झालं होतं. ती फर्स्ट जे काही एडिशन आहे ते साऊथ आफ्रिकेमध्ये खेळलं गेलं होतं, ठीक आहे. फर्स्ट एडिशन कुठे खेळलं गेलं होतं तर ते साऊथ आफ्रिकामध्ये खेळलं गेलं होतं. आणि त्यावेळेस सुद्धा बघा इंडियन टीम जिंकली होती आणि इंडियाने पाकिस्तानला हरवलं होतं. आजही आम्हाला तो मोमेंट आठवतोय, ठीक आहे. त्यानंतर बघा विनर, ह्यावेळेस जो काही विनर होता बघा, त्यावेळेस विनर जे फर्स्ट एडिशन 2007 खेळलं गेलं त्याचं विनर होतं कॅप्टन ते MS धोनी होते, ठीक आहे. मिसबा उलकने जो शॉट मारला होता आणि श्रीसंतने जो कॅच घेतला होता, ठीक आहे. तर जोगिंदर शर्मा बॉलर होते. आजही तो इन्सिडेंट आपल्याला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वारंवार बघितला असेल हायलाईट्समध्ये, पुन्हा पुन्हा आजही आपण बघतो तो शॉट, ठीक आहे. पाकिस्तान एकदम विनिंग सिच्युएशनवर होती आणि त्या केसमध्ये मिसबा उलकने तो शॉट मारून त्यांनी तो पाकिस्तानने तो वर्ल्ड कप गमावला होता. तर फर्स्ट एडिशन जे आहे ते आपण साऊथ आफ्रिकेमध्ये खेळलं गेलं होतं. इंडिया आणि पाकिस्तान फायनलमध्ये होते. ते फर्स्ट एडिशन पण आपण जिंकलं होतं आणि त्यावेळेस कॅप्टन मात्र आपले MS धोनी होते, ठीक आहे. त्यानंतर हे जे 2026चा आहे ते हे 10th एडिशन आहे T20 वर्ल्ड कपचं. त्याच्यानंतर हा जो इव्हेंट आहे बघा, हा इव्हेंट बघा फेब्रुवारी 7 ते 8 मार्च 2026 खेळला गेला आणि त्याचे जे होस्ट नेशन आहेत ते श्रीलंका आणि इंडिया आहे, ठीक आहे. श्रीलंका आणि इंडिया दोघांनी हे जे 8 क्रिकेट ग्राउंड्स आहेत श्रीलंका आणि इंडिया मिळून या 8 क्रिकेट ग्राउंड्सवरती हा पूर्णपणे T20 वर्ल्ड कपचा आपल्याला खेळला गेला आहे. त्यानंतर टुर्नामेंटचा जो काही अँबॅसेडर आहे बघा, टुर्नामेंटमध्ये त्यांनी का ICCने अँबॅसेडर म्हणून कोणाला नेमलेलं होतं तर रोहित शर्माला नेमलेलं होतं. आणि रोहित शर्मा इंडियाच्या जिथे जिथे मॅच होतात तिथे प्रत्येक मॅचला तो अवेलेबल होता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ऑफिशियल थीम आहे, ठीक आहे, या ज्या T20 वर्ल्ड कप आहे 2026चा त्याचा ऑफिशियल थीम सॉन्ग काय होतं बघा, फील द थ्रिल, ठीक आहे. हे प्रत्येकाने अनुभवलं असेल. लास्ट मॅचला जरी तुम्हाला एवढं थ्रिल अनुभवलं नसेल, पण त्याच्या आधीची जी मॅच होती इंडिया वर्सेस सेमीफायनलमध्ये, इंडिया वर्सेस इंग्लंडमध्ये, ती मॅचमधलं तुम्हाला फील द थ्रिल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळालं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर ऑफिशियल थीम लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की काय, फील द थ्रिल. त्याच्यानंतर टुर्नामेंट अँबॅसेडर जे आहे ते रोहित शर्मा होते. आणि जो इव्हेंट आहे 7 फेब्रुवारीपासून तर 8 मार्चपर्यंत आणि जॉईंट नेशन्स श्रीलंका आणि इंडिया मिळून त्यांनी ते होस्ट केलेलं होतं.
त्याच्यानंतर यामध्ये जे ICC जो काही हा T20 वर्ल्ड कप होता, यामध्ये टोटल टीम्स किती होत्यात बघा. टोटल टीम्स जे पार्टिसिपेशन होतं, टोटल कंट्रीज ज्या होत्या, टीम्स ज्या होत्या, तर टोटल 20 टीम्स होत्या आणि 55 मॅचेस खेळल्या गेल्या. टोटल जे काही आहेत 55 मॅचेस त्याच्यामध्ये खेळल्या गेल्यात आणि हे जे नेशन्स आहेत यामध्ये ते दिलेले आहेत. आणि यामध्ये जो एकमेव जो आहे इटली, हा फर्स्ट टाइम जो आहे, इटली जो आहे फर्स्ट टाइम, ठीक आहे, T20 वर्ल्ड कपमध्ये त्याने पार्टिसिपेशन केलेलं आहे. ठीक आहे, T20 वर्ल्ड कपमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे इटलीने. आणि आपले जे शेजारचं जे राष्ट्र आहे बांगलादेश, बांगलादेशने यावेळेस T20 वर्ल्ड कप जो आहे तो त्याला नकार दिला खेळण्यासाठी आणि त्याच्या जागी मग ICCने जी काही कोणाला नेमलेलं आहे तर बघा कोणत्या स्कॉटलंडला चान्स दिला होता, ठीक आहे, खेळण्यासाठी. ठीक आहे, बांगलादेशला रिप्लेस करून स्कॉटलंडला चान्स देण्यात आलेला होता. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन इथून तयार होऊ शकतो. इटलीने फर्स्ट टाइम हा वर्ल्ड कप पार्टिसिपेशन केलं आणि बांगलादेश जे काही ICCने त्यांना रिप्लेस करून बांगलादेशने खेळण्यासाठी नकार दिला होता, त्याच्या जागी मग स्कॉटलंडला चान्स देण्यात आलेला होता. ठीक आहे, मग पुढे गेला आपण बघा विनर, जे काही हे जे T20 वर्ल्ड कपचे जे विनर आहेत त्या विनिंग टीमचे कॅप्टन कोण आहेत तर ते स्काय आहेत. स्काय म्हणजे कोण? सूर्यकुमार यादव. ठीक आहे, सूर्यकुमार यादव आपले इंडियन टीमचे कॅप्टन आहेत. आणि आपल्याला जे काही ICCने जे काही प्राईज दिलेलं आहे बघा, ICCनं प्राईज आपल्याला किती दिलं आहे? 27.48 करोडचं जे काही प्राईज दिलेले बघा, ते आपल्या ट्रॉफीसोबत त्या ग्राउंडवरती बसलेले दिसतात तुम्हाला. त्याच्यानंतर रनरअप जे म्हणजे इंडियाने कोणत्या टीमला डिफीट केले तर न्यूझीलंडची टीम आहे. ठीक आहे, न्यूझीलंड, आणि न्यूझीलंडचे कॅप्टन कोण आहेत? मिशेल शांतनर. आणि मिशेल शांतनर न्यूझीलंडच्या टीमला बक्षीस किती मिळालं विद्यार्थी मित्रांनो बघा, 14.65 करोडचं जे काही बक्षीस आहे ते न्यूझीलंडच्या कॅप्टनला मिळालेलं आहे, न्यूझीलंडच्या टीमला मिळालं आहे 14.65 आणि इंडियन टीमला मिळालं आहे 27.48 करोड. पुढे जाऊया. पुढे बघा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे बघा, तर संजू सॅमसन. तुम्ही यांच्या ज्या काही इनिंग्ज आहेत 97 रनची, त्याच्यानंतर 89, पुन्हा 89, ह्या इनिंग्स ज्या आहेत, ठीक आहे, या त्याच्या ग्रेटेस्ट कमबॅकमध्ये त्याच्या इनिंग्स आपण त्याच्या ग्राह्य धरू शकतो. अशा या इनिंग्स खेळलेल्या आहेत संजू सॅमसनने. टोटल त्यांनी रन केलेत त्या टुर्नामेंटमध्ये 321 रन्स केलेत आहे. ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी 24 सिक्सेस मारलेले आहेत. ठीक आहे, 24 सिक्सेस आणि 27 फोर्स केले तर फोर्स मारलेत त्यांनी. आणि असे त्यांनी हायेस्ट नंबर ऑफ जे काही सिक्सेस जे मारले आहेत ते पूर्ण टुर्नामेंटमध्ये पण ते पण संजू सॅमसनच आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर फायनल प्लेअर ऑफ द मॅच, फायनलची जी मॅच खेळली गेली नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अहमदाबादमध्ये, त्यामध्ये बघा जसप्रीत बुमराहला किती बघा 4 विकेट्स मिळाल्या आहेत. एकदम खूप चांगला स्पेल टाकला होता जसप्रीत बुमराहने. 4 विकेट्स दिल्यात, फक्त 15 रन दिलेत आणि 15 रनच्या अगेन्स्ट यांनी 4 विकेट्स पण घेतल्यात. आणि जे काही समोरची टीम होती त्याचा टॉप ऑर्डर जो आहे पूर्ण डिसमेंटल करण्यात आला होता जसप्रीत बुमराहकडनं, बुमराहकडनं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर मोस्ट रन बघा, या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त रन कोणी केले तर पाकिस्तानी प्लेयर. काय नाव आहे त्याचं बघा, साहिबजादा फरहान. यांनी टोटल रन्स किती केले तर 383 रन्स याने केलेले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फास्टेस्ट सेंचुरी बघा कोणी केली आहे तर फास्टेस्ट सेंचुरी इन द हिस्ट्री मेन्स T20 वर्ल्ड कपमध्ये फक्त 33 बॉल्समध्ये त्यांनी 100 रन्स केले होते. फिन ॲलन जो न्यूझीलंडचा टीमचा प्लेयर आहे त्याने 33 बॉल्समध्ये ते 100 रन्स केले होते. ठीक आहे, त्याला एक लक्षात ठेवा कारण की ती हिस्ट्री आहे. फिन ॲलन न्यूझीलंडचा प्लेयर आहे, त्यांनी 33 बॉल्समध्येच त्यांनी ते 100 रन्स केले होते अगेन्स्ट द साऊथ आफ्रिका. ठीक आहे, साऊथ आफ्रिका एकच मॅच हारली आणि त्या एकच मॅचपासून हारल्यानंतर ते टुर्नामेंटच्या बाहेर पडलेत. पण भारताला सुद्धा त्यांनी एकदा एकच मॅच हरवली होती, पण साऊथ आफ्रिकेने भारताला मॅच हरवली होती त्या स्टेडियमवरती, पण मात्र अहमदाबादच्या स्टेडियमवरती. पण मात्र भारताने परत कमबॅक केलं आणि ट्रॉफी ही जिंकलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघा मोस्ट विकेट्स, या T20 वर्ल्ड कपमध्ये ज्या मोस्ट विकेट्स आहेत त्या कोणी घेतल्या तर बुमराहने घेतल्या आहेत, जसप्रीत बुमराहने घेतलेले आहेत आणि वरुण चक्रवर्तीने घेतल्यात. आणि दोघांनी 14 विकेट्स घेतलेल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीने दोघांनी प्रत्येकी 14 अशा विकेट्स या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 55 मॅचेसमध्ये जे काही खेळले गेले T20 वर्ल्ड कपमध्ये इंडियाच्या जेवढ्या मॅचेस असेल त्यामुळे त्यांनी 14 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर फायनलची मॅच बघा कुठं झाली आहे, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादच्या क्रिकेट ग्राउंडवरती झाली होती. ठीक आहे, बऱ्याच वेळा असं म्हटलं गेलं होतं की अनलकी ग्राउंड आहे नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादचं, पण मात्र त्याला भारतीय टीमने त्याला
दुजोरा न देता एक चांगलं कामगिरी बजावली आहे आणि आपल्याला एक T20 वर्ल्ड कप आपल्याला मिळवून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघा ओपनिंग सेरेमनी बघा जी काही झाली होती. ओपनिंग सेरेमनी मॅच नाही म्हणत मी, ओपनिंग सेरेमनी बघा वानखेडे स्टेडियमवरती झाली होती. ठीक आहे, मुंबईवरती. त्याच्यानंतर फर्स्ट मॅच आहे ती फर्स्ट मॅच कोणत्या दोन नेशनमध्ये खेळल्या गेली तर पाकिस्तान आणि नेदरलँड्समध्ये ही मॅच खेळण्यात आली होती. पाकिस्तान आणि नेदरलँड. आणि ते ग्राउंड होतं कोलंबो श्रीलंकेचं ग्राउंड आहे कोलंबो सिन्नाल्से स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड इन श्रीलंका. ठीक आहे, ते कुठे आहे तर ते कोलंबोमध्ये आहे. ठीक आहे, पाकिस्तान वर्सेस नेदरलँडची फर्स्ट मॅच खेळण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढे बघा इंडियाची पहिली मॅच कोणाच्या अगेन्स्ट होती तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने खूप पहिल्या मॅचमध्येच इंडियाला चांगलंच बॅकफूट वगैरे टाकलं होतं, चांगला प्रेशर क्रिएट केला होता, पण मात्र इंडियाने चांगली कामगिरी केली आणि इंडियाने पहिली मॅच पण जिंकली होती. त्याच्यानंतर पुढे बघा फर्स्ट बॉलर टू टेक द हॅट्रिक इन द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026. या ICC T20 वर्ल्ड कपमध्ये फर्स्ट बॉलर जो होता त्याने हॅट्रिक घेतली. त्याचं नाव काय बघा, त्याचं नाव काय रोमेरियो शेपर्ड. जो वेस्ट इंडिजचा टीमचा बॉलर आहे, त्याने हॅट्रिक घेतली. हे पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, MCQ. ठीक आहे. त्याच्यानंतर ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2028चा नेक्स्ट जो काही वर्ल्ड कप होणार आहे 2028चा, तो कुठे होणार आहे बघा, ते होस्ट नेशन असणार आहेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये. हा नेक्स्ट वर्ल्ड कप जो आहे तो 2028मध्ये होणार आहे. आणि 2030मध्ये तोच वर्ल्ड कप बघा इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये होणार आहे. हा जो T20 वर्ल्ड कप आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 2 वर्षानंतर तो ऑर्गनाईज केला जातो. दर 2 वर्षांनी हा ऑर्गनाईज केला जातो. तर 2028चा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 2030चा इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघा, आता हे जे आलेला थोडासा थेरॉटिकल डेटा होता जो आपण जो काही आपल्याला माहिती असला पाहिजे ना, प्राईज बऱ्याच वेळा प्राईजवरती किती मिळालेला आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. तर प्राईज तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. इंडिया टीमला किती मिळालेलं आहे, न्यूझीलंडच्या टीमला किती मिळालं आहे. BCCIने इंडियन टीमला 131 करोडचं जे आहे ते जे काही आहे ते प्राईज सेरेमनीचं काय ते अनाऊन्समेंट केलेली आहे. आणि मग ती जे काही 15 प्लेयरचा जो काही पूर्ण जो स्टाफ मेंबर आहे, प्लेयर्स प्लस जो काही बेंचवर बसलेले प्लेयर्स असतील किंवा तो काही जो स्टाफ असेल सपोर्टिंग स्टाफ गौतम गंभीरचा, अशा सगळ्या लोकांना मिळून तो 15 मेंबरना मिळून तो 131 करोडचा तो BCCI त्यांना एक अलग देणार आहे. हे तर फक्त ICCनं दिलेला जी काय आहे ती प्राईज आहे. बघा याच्यावरचे जे टॉप 15 क्वेश्चन्स आहेत ते कोणते कोणते बनू शकतात ते आपण एकदा एक फास्ट फॉरवर्डमध्ये त्यांना आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा फर्स्ट क्वेश्चन, विच एडिशन ऑफ द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप वॉज प्लेड इन 2026. तर 2026ची T20ची वर्ल्ड कपची जी एडिशन आहे ती 10th एडिशन होती विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु वन द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026. 2026चा T20 वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे तर तो इंडियाने जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड नंबरचा क्वेश्चन, विच टीम डिड इंडिया डिफीट टू विन द ICC T20 वर्ल्ड कप 2026 टायटल. तर तो टायटल जिंकण्यासाठी इंडियाने कोणत्या टीमला हरवलं तर ते बघा ते हरवलेली टीम कोणती आहे तर ती न्यूझीलंड आहे विद्यार्थी मित्रांनो. 60 लाख लोकसंख्या असलेला देश आहे, पण खूप छान टीम खेळली. ठीक आहे. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की चोकर्स टीम कोणती आहे, साऊथ आफ्रिका आहे की न्यूझीलंड ही टीम चोकर्स आहे, त्याची तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याची माहिती द्यायची आहे. ठीक आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा, हु हॅज वन द प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड इन ICC T20 वर्ल्ड कप फायनल 2026मध्ये. प्लेयर ऑफ द मॅच कोणाला मिळालेला आहे ICC T20 वर्ल्ड कपमध्ये. बघा प्लेयर ऑफ द मॅच बघा कोणाला मिळालेला आहे तर प्लेयर ऑफ द मॅच बघा कोणाला देण्यात आलेला आहे तर ते जस्सी बुमराहला देण्यात आलेला आहे. 4 विकेट्स घेतले होते त्यांनी फक्त 15 रन देऊन. ठीक आहे. तर त्याला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून त्याला निवडलेलं गेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु ऑन द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड इन ICC T20 वर्ल्ड कप 2026. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला केलं होतं पूर्ण टुर्नामेंटमध्ये, प्लेयर ऑफ द टुर्नामेंटमध्ये. तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे तर संजू सॅमसंग आहे, ज्याने टोटल 321 रन्स केले होते. ठीक आहे. 321 रन्स केले होते. आणि जे शेवटचे होते 97, 89 हे जे रन्स आहेत त्याचे हे मेमोरेबल रन्स असणार आहे, जे कोणीही विसरू शकणार नाही अशा त्या इनिंग्स त्या संजू सॅमसंगने खेळल्या गेल्या होत्या त्याच्याकडनं. त्याच्यानंतर पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन, जस्सी बुमराह अँड विच अदर प्लेयर हॅव जॉईंटली टेकन द मोस्ट विकेट्स इन द ICC T20 वर्ल्ड कप 2026. जस्सी बुमराह बरोबर
कोणता असा बॉलर होता की त्याने जसी बुमराह आणि त्या बॉलरने सेम विकेट 14 विकेट्स घेतल्या जातात? तो बॉलर आहे बघा, तो कोण आहे? तर वरुण चक्रवर्ती आहे. आर्किटेक्ट मॅन आहे वरुण चक्रवर्ती, त्याने हे विकेट्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, वेअर वॉज द फायनल ऑफ द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026? फायनल मॅच जी आहे T20 वर्ल्ड कपची ती कोणत्या ग्राउंडवरती खेळण्यात गेली आली होती? तर ती अहमदाबादला नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती अहमदाबादला ती खेळवण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट वॉज द थीम ऑफ द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026? काय थीम काय होती ICC T20 वर्ल्ड कपची? तर ती थीम होती बघा, फील द थ्रिल. ठीक आहे, हे आपण बघितलं ते थेरीमध्येच आपण बघितलं की थीम काय होती, तर फील द थ्रिल ही जी आहे ती थीम होती. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हु वॉज द ब्रँड अँबॅसेडर ऑफ द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026? ब्रँड अँबॅसेडर म्हणून T20 वर्ल्ड कपसाठी कोणाला नेमण्यात आले होतं ICC कडनं? तर रोहित शर्मा यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फास्टेस्ट हु स्कोर्ड द फास्टेस्ट 50 इन द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप इन द हिस्ट्री? ICC जे काही वर्ल्ड कप झालेला आहे 2007 पासून, जो ICCचा जो T20 वर्ल्ड कप चालतो आहे आजपर्यंत 2026 मध्ये, त्याच्यामध्ये फास्टेस्ट जी काही 50 आहे ती कोणी केलेली आहे? 12 बॉल्समध्ये 50 रन्स फर्स्ट वर्ल्ड कपमध्ये 2007 मध्ये कोणी केलेले आहे? तर युवराज सिंग यांनी केलेली आहे. ठीक आहे, ते आजही रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटरने ते मोडलेले नाही. तर आजही तुम्हाला ते आठवत असेल, 6 बॉलमध्ये 6 6 जे स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले आहेत ते तुम्हाला लक्षात असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, वेन वॉज द फर्स्ट ICC मेन्स T20 वर्ल्ड कप हेल्ड? ठीक आहे, पहिला वर्ल्ड कप कधी झाला होता बघा? फर्स्ट वर्ल्ड कप जो आहे तो 2007 मध्ये तो झाला होता साऊथ आफ्रिकेमध्ये. त्याच्यानंतर 2024 मध्ये पण हा आपण इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे T20चा, तो बार्बाडोसमध्ये झाला होता. ठीक आहे, बार्बाडोसमध्ये झाला होता. त्याच्यानंतर 2026चा जो आहे तो इंडियाने जिंकले, इंडियामध्येच होता आणि तो इंडियाने जिंकलेला आहे. ठीक आहे, अशी एकमेव टीम आहे तिने जे आहे ते T20 वर्ल्ड कप्स 3 वेळेस जिंकलेले आहे. आणि हायेस्ट नंबर ऑफ T20 वर्ल्ड कप्स जे आहे ते इंडियाकडे आहेत. आणि हे जे चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर 2024चा वर्ल्ड कप, त्याच्यानंतर 2026चा हा वर्ल्ड कप, अशा 3 ICCच्या ज्या ट्रॉफी जिंकलेल्या अशी एकमेव टीम आहे. प्लस त्या 2 लगातार जे T20 वर्ल्ड कप्स आहेत अशी जिंकणारी सुद्धा ती एकमेव अशी आपली इंडियन टीम आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा, हु हॅज टेकन द मोस्ट विकेट्स इन द T20 वर्ल्ड कप हिस्ट्री? त्या T20 वर्ल्ड कपच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त विकेट्स कोणी घेतले आहेत? त्याचा बांगलादेशी बॉलर आहे तो, त्याचं नाव आहे शाकिब अल हसन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेअर विल बी द मेन्स ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2028 होस्टेड? 2028ची जी T20 वर्ल्ड कपची होस्ट नेशन कोण असणार आहे? तर आपण ते पण बघितलं होतं, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे तो 2028चा वर्ल्ड कप. आणि त्याच्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द वेट ऑफ द ICC मेन्स T20 वर्ल्ड कप ट्रॉफी? बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदा क्वेश्चन जेव्हा नीरज चोपडाने आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं जेव्हलिन थ्रोमध्ये, त्यावेळेस सुद्धा IBSने विचारलं होतं की जेव्हलिन थ्रोचं त्याचं वेट किती आहे? तर ह्या केसमध्ये सुद्धा आपण जर चांगला विचार केला तर ICCची जी T20 ट्रॉफी आहे तिचं वजन किती आहे याच्यावर सुद्धा येण्याचे क्वेश्चन्स चान्सेस असू शकतात. ठीक आहे, मी म्हणू शकत नाही की हाच क्वेश्चन येईल, पण पॉसिबिलिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर वेट किती आहे, वेट आपल्याला माहिती असलं पाहिजे नाही. हार्दिक पांड्या बराच वेळ पूर्ण ग्राउंडवरती ते जी काही ट्रॉफी आहे ती घेऊन फिरत होता, तर त्या ट्रॉफीचं वजन आहे विद्यार्थी मित्रांनो 3.9 kgचं जे काही वेट आहे त्या ट्रॉफीचं, ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन, इन विच कंट्री वॉज द फर्स्ट ICC मेन्स T20 वर्ल्ड कप हेल्ड? कोणत्या कंट्रीमध्ये ICCचं फर्स्ट वर्ल्ड कप इन विच कंट्री वॉज द फर्स्ट ICC T20 वर्ल्ड कप हेल्ड? कोणत्या कंट्रीमध्ये किंवा कोणत्या इयरमध्ये पाहिजे होतं ॲक्च्युली. ठीक आहे, कोणत्या इयरमध्ये जो आहे तो करण्यात आला होता तर 2007 मध्ये होता. आणि कंट्री जरी विचारली तर ती साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्याला ती सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये हा फर्स्ट वर्ल्ड कप खेळण्यात आलेला होता. ठीक आहे, हे टॉप 15 क्वेश्चन्स आहेत. एकदम सगळे जो डेटा आहे तो एकदम एक्झाम पॉईंट ऑफ IBPSसाठी किंवा तुमच्या कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटच्या PCSच्या एक्झाम असू द्या, कोणती एक्झाम असू द्या, एक मार्काचा रिलेव्हंट क्वेश्चन यामधून 100% येणार विद्यार्थी मित्रांनो, अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला जो काही छोटासा सेशन आणलेला होता मी T20 वर्ल्ड कपबद्दल, तुम्ही त्याच्या हे जे पूर्ण फर्स्ट बसून पूर्ण पहिल्या मिनिटापासून जर बघितलं असेल तर तुम्हाला पूर्ण डाऊट्स, पूर्ण जे काही डेटा आहे तो क्लिअर होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. बघा, आम्ही 10 मार्च 2026 पासून जे काही आम्ही साकार एज्युकेशन नाशिकमध्ये एक बॅच लॉन्च केलेली आहे बँकिंगसाठी आणि प्लस MBA CET साठी. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे 4ही विषय तुम्हाला डेली बेसिसवरती शिकवले जातात.
त्यामध्ये आम्ही जी बॅच लॉन्च केली आफ्टरनूनची बॅच आहे. जर तुम्हाला बँकिंगचे प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही नक्कीच ही बॅच तुम्ही जॉईन करायला हवी पाहिजे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 3 दिवस जे काही डेमो लेक्चर्स आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेत. त्यानंतर तुम्ही ते डेमो लेक्चर्स अटेंड करायचे. जर तुम्हाला सर्व गोष्टी ओके असतील त्यानंतर मग तुम्ही क्लासच्या ॲडमिशनच्या साठी तुम्ही प्रोसीड होऊ शकता. त्याच्यानंतर पुढे बघा, असे जे काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट्स आहेत, ठीक आहे, असे छोटे छोटे व्हिडिओज असतील, बँकिंग अवेअरनेसचे टॉपिक असतील किंवा करंट अफेअर्स रिलेटेड छोटे टॉपिक असेल, ते मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आज जर मी तो कंटेंट तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे, जर तुम्हाला तो आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विद्यार्थी मित्रांनो, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि तुमच्या जो काही मित्रपरिवाराचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सर्वांकडे तो शेअर करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आमचा टेलिग्राम ग्रुप आहे साकार एज्युकेशन नाशिकचा. त्याला तुम्ही ज्याच्यामध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊन जा विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला असे जे काही आम्ही जे व्हिडिओ अपडेट टाकत असू त्याची तुम्हाला तिथे लिंक पण मिळत जाईल. प्लस काही जे काही रिक्रुटमेंट रिलेटेड न्यूज बातम्या असतील, त्या ॲडव्हर्टिजमेंट असेल, ठीक आहे, किंवा रिझल्ट्स ओरिएंटेड डिटेल्स असतील, त्या तिथे तुम्हाला आम्ही शेअर करत असू. ते तुम्हाला इन्स्टंटली रिअल टाईममध्ये तुम्हाला त्या मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आमचं जे काही इंस्टाग्रामवर तुम्ही असाल विद्यार्थी मित्रांनो, इंस्टाग्रामवर साकार एज्युकेशनचं हे पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे. तिथे सुद्धा तुम्हाला बराचसा क्लासविषयी किंवा जे काही कंटेंट आहे, जो करंट अफेअर्सचा कंटेंट आहे, तुम्हाला तो तिथे बघायला मिळणार आहे, ठीक आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आणला आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करायचं आहे. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.